श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या आयुष्यात प्रत्येक गुरुला वंदन करण्याचा आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारी व्यक्ती नाही, तर आयुष्यात योग्य मार्ग दाखवणारी प्रत्येकजण आपलं गुरु असतं. आज घरात गुरुपौर्णिमेची खास पुरणपोळी बनवली आहे. आपल्या घरात प्रत्येक सण प्रेमाने आणि परंपरेनुसार साजरा केला जातो. पुरणपोळ्या तयार झाल्यावर सर्वात आधी मी देवांना आणि गुरूंना नैवेद्य अर्पण केला. कारण आपल्या संस्कृतीत प्रत्येक शुभ गोष्टींची सुरुवात ही देवाच्या आशीर्वादाने केली जाते. पुरणपोळ्या बनवताना घरभर पसरलेला सुगंध, घरातली गडबड आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच तर सणाची खरी सौंदर्य आहे. पहिले तर सकाळचा नाश्ता करून घेतला मी, चहा आणि भरमस्का खाऊन घेतला आणि मग पूर्ण स्वयंपाकाला तयारी सुरू केली. कारण की एकदा स्वयंपाक सुरुवात केली तर आपल्याला खाण्यापिण्यात आपण विसरून जातो. त्याच्यामुळे पहिलं आईंलाही गोळ्या चालू आहे. मग म्हटलं त्यांना तुम्ही नाश्ता करा, मीही चहा आणि भरमस्का खाऊन घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आजच्या दिवशी मला एक गोष्ट नक्की सांगूशी वाटते. आपल्या आयुष्यात कितीही मोठं झालं तरी गुरूंनी दिलेले संस्कार, आईवडिलांनी दिलेले प्रेम आणि देवाची श्रद्धा कधीही विसरू नये. कारण हीच आपल्या आयुष्याची खरा आधार असतो. या पवित्र दिवशी मी स्वामी समर्थाच्या चरणाशी एकच प्रार्थना करते की आपल्या सर्वांना आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य राहू. प्रत्येकाचं घर आनंदाने भरलं जाऊ आणि प्रत्येकावर गुरुची कायम आशीर्वाद राहू. तुम्ही आज गुरुपौर्णिमा कशी साजरी केली? घरात कोणता नैवेद्य दाखवला? आणि तुमच्या गुरुबद्दल एखादी आठवण असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला नेहमीच आवडतात. गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातली योग्य दिशा देणारा प्रकाश. त्यांनी दिलेली शिकवण, संस्कार आणि आशीर्वाद हेच आपल्या आयुष्यातले खरं धन आहे. म्हणून आजच्या दिवशी मनापासून सर्व गुरूंना वंदन. आज या पुरणपोळीच्या गोडव्याबरोबर मनात एकच भावना आहे, ती म्हणजे कृतज्ञतेची. आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडते त्यामागे देवाची कृपा आणि गुरूंचा आशीर्वाद असतो. मस्त गरम गरम पुरणपोळ्या करून घेतल्या. पहिलं तर नैवेद्य भरून घेतले, त्याच्यामुळे छोटे छोटे नैवेद्य केले आणि मग नंतर पुरणपोळ्या केल्या. आणि मग आई नैवेद्य दाखवायला गेल्या होत्या आणि खूप छान वाटत होतं. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यात आम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलं. मनालाही खूप छान वाटत होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं घरातसुद्धा. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि एक कमेंटही करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर फॉलो नक्की करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी बेल आयकन नक्की दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.